सर्वप्रथम मी आज या पुरस्कारानिमित्त ज्या लोकांना त्या परमात्म्याने गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, रामाची मर्यादा आणि हनुमंताची ताकद देऊन या भूमीवर पाठवलं, अशा सगळ्या पुरस्कारार्थींचं मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्ही सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करावं. मी इथे बसल्यापासून मी विचार करतोय, खरं तर शैलेंद्र तनपुरे सर, आज तुमच्या या कार्यक्रमाचा पायगुण हा खूप चांगला आहे आमच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी. ज्या घटनेचा सगळेजण उल्लेख करतायत, कल्याण डोंबिवली, तर त्यातील गुन्हेगाराला इथे या पवित्र स्टेजवर त्यांचं नाव घेऊन मी या स्टेजचं पावित्र्य घालवणार नाही, म्हणून त्या गुन्हेगाराला मुंबई हायकोर्टाने आपल्या कार्यक्रम सुरू होण्याच्या 5 मिनिटं आधी निर्णय दिला की त्यांची बेल आम्ही रिजेक्ट करतोय. खरं तर म्हणजे बघा की ते बेल आणि एक कल्पवृक्ष ज्याला म्हटलं जातं, तर मला असं वाटतं की कुठे त्या गुन्हेगारांचं ते बेल आणि कुठे आम्हाला सन्मान देणारं शैलेंद्र तनपुरेचं, कुठे हे देशदूतचं बेल, म्हणजे बेलाचं झाड, शंकराचं जे रूप ज्याच्यात असतं. आज या कार्यक्रमानिमित्त खूप विचार, खूप भावना माझ्या मनामध्ये दाटून येतात. सगळ्यात पहिले म्हणजे तुमची नाशिक, आपली जी ही नाशिकची महाराष्ट्राची भूमी आहे, प्रभू रामचंद्राच्या स्पर्शाने पावन झालेली, आणि फक्त प्रभू रामचंद्रच नाही तर मला वाटतं कुसुमाग्रज, दादासाहेब फाळके, वसंतराव कानिटकर, बाळासाहेब भारदे असे अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व ज्या नाशिकच्या भूमीतून घडले. तर आणि त्याच भूमीतून हे सगळे जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांना तनपुरे सर तुम्ही बोलवलं. मला असं वाटतं की डॉक्टर केळकर असू द्या, डॉक्टर जोशी असू द्या, सामंत मॅडम असू द्या, या सगळ्या त्याच परंपरेचा एक भाग आहे. आणि मी असं मानतो की आपण जे काही करतो ना, त्याचं श्रेय आपण वेगवेगळ्या गोष्टींना देऊन मोकळं व्हावं. तसं या नाशिकच्या भूमीमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं आहे. आणि असं भौगोलिक तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी असतं एक वेगळे. पण म्हणून मला रामायणातली एक गोष्ट आठवते की यमुनेच्या तीरावरून राम आणि लक्ष्मण, सीता जात असतात वनवासामध्ये, आणि एकदम लक्ष्मण एकदम रागावतो आणि तो म्हणतो, 1 मिनिट थांब 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 म्हणतो रामा. तो म्हणतो, हे तू काय लावलंयस, म्हणतो की मीच तुझे पाय दाबायचे, मीच तुझं रक्षण करायचं, मी लहान भाऊ आहे म्हणून तू माझ्याकडून काही करून घेशील आणि मी काही ऐकेल असं तुला वाटतं, आता तू माझे पाय दाब म्हणतो. तर राम त्याला जवळ घेतो, त्याचे पाय दाबतो, आणि सीता एकदम ती विचारात पडते की अरे हा लक्ष्मण, याला काय झालं. राम हसत हसत पाय दाबतो. मग ते यमुना क्रॉस करून ते पुढे निघून जातात, आणि एकदम लक्ष्मण भानावर येतो आणि तो म्हणतो की अरे रामा, मला माफ कर, मी असं कसं वागलो. तर सीता पण विचारते की मलाही प्रश्न पडता की हा कसा वागला. तेव्हा राम म्हणतो की अरे, तो त्या जागेचा दोष होता, तुझा नव्हता. आजही त्या दिल्लीमध्ये सगळं तेच सुरू आहे. हा अनुभव आपण सगळे घेत असाल. सोनम वांगचुकचं जे आज झालं असेल किंवा जे काही घडतंय दिल्लीमध्ये. म्हणून मला असं वाटतं, सांगण्याचं तात्पर्य आहे की नाशिकच्या भूमीत हे सगळे हे ज्ञानवंत, प्रज्ञावंत घडलेत. आणि तनपुरे सर म्हणजे कुसुमाग्रजांमुळे मला आठवतं की पहिलं जागतिक मराठी साहित्य संमेलन जे झालं ते झालं 1989 साली मुंबईला. अखिल भारतीय खूप पूर्वी झालं. 1878ला मागो रानडेंच्या अध्यक्षतेखाली ते खूप पूर्वी झालं. ते 1800 मध्ये झालं. त्या भाषणामध्ये पु ल देशपांडेंनी कुसुमाग्रजांना जे ते म्हटले, अध्यक्ष जे होते, तेच मला आज तुम्हाला म्हणायचं आहे की कुसुमाग्रज पायावरती डोकं ठेवावं असे पायच आताशा सापडत नाहीत. तनपुरे सर, केळकर सर असू द्या, जोशी सर असू द्या, साकला सर असू द्या, सामंत मॅडम असू द्या, ओस्तवाल सर असू द्या, या सगळ्यांचे पाय आज डोकं ठेवण्यासाठी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिले, म्हणून तुमचे आभार मानावे तितके कमीच आहे.
रामायणासोबत मला महाभारतातला एक खूप इंटरेस्टिंग प्रसंग आठवतो आणि स्वतःमध्येही मला ती फिलिंग, ती भावना मला जाणवते. लक्ष देऊन ऐका. महाभारताचं युद्ध संपलेलं आहे. खूप सुंदर अध्याय आहे, पूर्ण परत परत वाचण्यासारखा, म्हणजे अंगावरती अक्षरशः शहारे उभे राहतात, रोमांच उभे राहतात. महाभारताचं युद्ध संपलेलं आहे. युधिष्ठिराचं राजस्व यज्ञ करण्यासाठी सगळ्या भारतवर्षातून सगळे पुरोहित जमलेले आहेत. नुकतंच ते यज्ञ संपतं आणि भारतवर्षाचा सम्राट म्हणून युधिष्ठिराचा राज्याभिषेकाचा क्षण पूर्ण करतो आणि एक मुंगूस तिथे येतं आणि ते जे यज्ञ झालेलं असतं, राजस्व यज्ञ, जे आत्तापर्यंतच्या म्हणजे जम्बूद्वीप तेव्हाचा त्याच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं राजयज्ञ, सगळ्यात मोठा राज्याभिषेक, त्याच्यामध्ये ते मुंगूस असं लोळतं पूर्ण. आणि सगळे पुरोहित, त्यांना काही कळत नाही, तर ते विचारतात की अरे हे काय भानगड आहे. ते त्या मुंगुसाला विचारतात. तर तेव्हा ह्या आजी खूप छान लक्ष देऊन ऐकतायत समोरच्या ताई. तर ताई, तेव्हा तो मुंगूस जे असतं ते त्या पुरोहितांना म्हणतं की खूप वर्षांपूर्वी जेव्हा मी भुकेने व्याकुळ होतो तेव्हा एका ज्ञानवंताने त्याच्या ताटातल्या भाताचा एक शीत माझ्या जिभेवर ठेवला आणि त्या भाताच्या परातीमध्ये जेव्हा मी लोळलो, माझं अंग घासलं, तेव्हा माझं अर्ध शरीर सोन्याचं झालं. आणि युधिष्ठिरा, मी तेव्हापासून शोधतोय की उरलेलं अर्ध शरीर हे सोन्याचं कसं होईल. पण तुझ्या या राजस्व यज्ञामध्ये, त्या राखेमध्ये ती पावर, ती क्षमता माझं शरीर सोन्याचं करण्याचं नाही, पण ती पावर या लोकांच्या सेवेमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्या तरुण लोकांचं अर्ध शरीर हे आज सोन्याचं झालंय. ही भावना माझ्या मनामध्ये दाटून आहे. तुम्ही काही काळजी करू नका. सर म्हटले ना याला उत्तर काय आहे. सर, केळकर सर असू द्या, म्हणजे मला म्हणजे यांच्याबद्दलही मला 1-2 मिनिटं बोलायला, म्हणजे मला वेळेची मर्यादा, मी टायमर लावले सरांना. सरांनी मला जेव्हा विचारलं की अमोल तू येशील का या कार्यक्रमाला, मी नावं जेव्हा विचारली सगळी, सरांनी सांगितले, मी म्हटलं की सर मी वैजापूरवरून उलटा चालत येईल या कार्यक्रमासाठी. आणि मी सरांना प्रिसाइसली की सर किती वेळ बोलायचं आहे काय, कारण इतकी थोर मोठी लोक समोर आपल्याला बसून ऐकतायत याचं भानही कुठेतरी आपल्याला असलं पाहिजे. तर मी सरच्या गोष्टीकडे येत होतो की हे सगळं कसं संपेल. मला वाटतं की आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. हे समाजाचं संक्रमण आहे, त्यांनी त्याला अंत, नक्कीच त्याला अंत आहे, हा आशावाद आहे. मी मुळीच निराश नाही आहे आजही, कारण इतके मोठे आदर्श जर आपल्या मागे असतील तर मला नाही वाटत की समाजामध्ये ही सगळी उत्तमाची परंपरा, ही जी परंपरा आहे ती एक्सेल करण्याची परंपरा आहे. जोशी सरांबद्दल मला खूप लहानपणापासून मी ऐकतोय. तर गॅस्ट्रोएंट्रोलॉजी कशाशी खातात हेही जेव्हा भारतात माहीत नव्हते, तेव्हा गॅस्ट्रोएंट्रोलॉजी परदेशातून शिकून ते नाशिकमध्ये सुरू करणारे कोण, तर जोशी सर. म्हणजे उत्तर महाराष्ट्र, म्हणजे मला वाटतं की या लोकांना ना आपण उत्तर महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र हे देशाच्या पाठीवरची ही पहिली लोक आहेत. केळकर सर काका, म्हणजे आम्ही लहानपणापासून आम्हाला एकच माहिती की ऐश्वर्या राय कुठे ऍडमिट झाली होती तर ते काकतकर केळकर. म्हणजे ऑर्थोपेडिक्सचं, मला वाटतं की ऑर्थोपेडिक्सचं जे सुरू होतं ते जे ते काकतकर केळकरांचं, म्हणजे ते जोडी, जसं आपण नदीम श्रोत नाही म्हणायला पाहिजे, पण लक्ष्मीकांत प्यारेलाल किंवा हे जे, तसं काकतकर केळकर हे एक, मला वाटतं की महाराष्ट्राच्या नाही देशाच्या ऑर्थोपेडिकमध्ये एक सिनॉनिम. नाशिक ऑर्थोचं नाव आलं की हे 2-3 नावं आमच्या डोळ्यासमोर यायची कितीतरी. आणि मला खूप आनंद झाला आज. म्हणजे जरी आम्ही IMAचे असलो तरी तुम्ही आज या कार्यक्रमाला होमिओपॅथी, फिजिओथेरपी, कारण माझं असं ठाम मत आहे सर, मी ही सगळी कॉलेजेस चालवतो, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, नर्सिंग, आणि माझं असं एक ठाम मत आहे, जरी आमचे अंतर्गत वाद, माझ्या मोठा भाऊ आणि माझेही वाद आहेत की, कुठल्या घरामध्ये वाद नसतात, तसे असू द्या ना, पण मला असं वाटतं की ही सगळी जी आहे ती एकाच हातात हात घेऊन नृत्य करणारी त्याच सरस्वतीच्या आईची लेकरं आहेत असं मी मानतो. म्हणून मला खूप आनंद झाला. मॅडमलाही मी म्हटलो की माझ्या कॉलेजला फिजिओथेरपीचं महत्त्व सांगत बसलो तर तास 2 तास निघून जातील. अजून एक म्हणजे या लोकांबद्दलचा वेगळेपणा जो आमच्या पिढीने घ्यायला हवा. मला त्या वाक्याचा गॉडफादर चित्रपटातलं एक ते
मला वाटतं ते घाणेरडं वाक्य आहे की बिहाइंड एव्हरी सक्सेस देअर इज अ क्राईम. या लोकांना बघून असं कोण म्हणेल हो की बिहाइंड एव्हरी सक्सेस देअर इज अ क्राईम. म्हणजे मी आल्यापासून सर मी 1-1.5 तास झाला नाशिकमध्ये येऊन, तर आम्ही चहा प्यायला एका ठिकाणी थांबलो. तर मी विचार करत होतो की मी हा व्हाईट ब्लेझर मी खाली बसत नव्हतो, ते या व्हाईट ब्लेझरवर डाग लागू नये म्हणून मला 1.5 तास किती कष्ट करावे लागले. या लोकांनी आयुष्यावर एक साधा डाग लागू दिला नाही, यांनी किती कष्ट केले असतील. किती मोठी गोष्ट आहे मला. आणि बघा, एक लक्षात घ्या की त्या जुन्या रामायण महाभारत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चांगलं असण्याचं फार कौतुक नव्हतं हो. कारण राजा आणि सगळे तसेच होते, म्हणजे राजाही तशी होती, प्रजा. मला असं वाटतं की इट इज डिफिकल्ट टू बी गुड वेन गुडनेस इज नॉट इन डिमांड. या लोकांनी तेव्हा तो चांगुलपणा दाखवला जेव्हा चांगुलपणाला मार्केटमध्ये म्हणावी तशी किंमत नव्हती. हे महत्त्वाचं आहे. मला एक खूप सुंदर पुस्तक आहे गुरुचरण दास यांचं, महाभारतावरच आहे, डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड. म्हणजे चांगलं बनण्यासाठीचा जो मनाचा जी ताटातूट होते, महाभारताच्या प्रत्येक कॅरेक्टरला चांगलं बनून राहण्यासाठी काय स्ट्रगल आहे हे गुरुचरण दास यांनी वाचलंय. खूप अशी पुस्तकं आहेत. पण अशा लोकांकडे बघून मला असं वाटतं डिफिकल्टी नाही, मी यांचं आयुष्य बघून मी म्हणेल द ईज ऑफ बीइंग गुड. किती सहज साधं सोपं आहे चांगलं राहणं आणि यशस्वी होणं. या भाषणाचा शेवट मी या सगळ्यांसाठी एक छोटंसं 1 मिनिटाचं त्यांच्याच काळातलं एक गाणं म्हणून करणार आहे. माझी विनंती आहे की त्यांच्यासाठी मध्ये त्याची लय किसी की मुस्कुराहट हटो पे हो निसार. सरांनीच मला वाटतं पहिल्यांदा सर केईएमचे सर आज एक खूप छान मिलाप झालाय बरं का. जे आणि केईएम आमच्याकडे जसं टिळक आणि आगरकर हे वाद आहेत, तसं म्हणजे आधी स्वातंत्र्य की आधी सुधारणा हे वाद कधीही मिटणार आहे. 150 वर्षांचा आमचा जे आणि केईएम. केळकर सर केईएमचे आहेत माझ्या संस्थेचे, आणि जोशी सर मला वाटतं जेचे आहेत. तर हे दोघेही खुर्चीत आज हात घालून बसताना मी जाहीर करू शकतो की हा वाद आता संपला आज आमच्या क्षेत्रातला. तर एक गाणं मी म्हणतो आणि या भाषणाचा शेवट करतो. तुम्ही लय पकडून मधून टाळ्या वाजवून साथ द्यावी अशी माझी एक माफक अपेक्षा आहे. मरीज के मुस्कुराहटों पे हो निसार, मरीज का दर्द ले सके तो ले उधार, मरीज के वास्ते हो तेरे दिल में प्यार, डॉक्टर इसी का नाम है. माना डॉक्टर दिखने में फकीर है, फिर भी यारो दिल के वो अमीर है. मिटे मरीज के लिए वो जिंदगी, करे मरीज के लिए वो बंदगी. किसी को हो हमें है, हो न हो हमें है एतबार, डॉक्टर इसी का नाम है. रिश्ता है मरीज के एतबार का, जिंदा है तो भी से नाम प्यार का. कि मर के भी मरीज को याद आएंगे, मरीज के आंसुओं में मुस्कुराएंगे. कहेगा हर मरीज मरीज से बार बार, डॉक्टर इसी का नाम है. धन्यवाद.